मी सिद्धेश ताकवले, सकाळचे 9 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातली। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। आजपासून जरांगेंचा आणखीन कडक उपोषणाचा इशारा देण्यात येतोय। आजपासून पाण्याविना जरांगेंचं आंदोलन आता सुरू झालेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आता मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। आज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस असून या आंदोलनासंदर्भात सरकारने अद्याप तोडगा न काढल्यानं मनोज जरांगेंनी उपोषण आणखीन कडक करण्याचा निर्णय जाहीर केलाय। आजपासून पाणी पिणं बंद करणार असल्याचं सुद्धा जरांगेंनी सांगितलंय। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखीन सुद्धा वाढण्याचं दिसून येत आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिळे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे पाटलांच्या। आज पाणी सुद्धा सोडलेलं आहे। कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत आणि आता सध्या जरांगेंची पुढची भूमिका काय असू शकते? नक्कीच जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात आजचा चौथा दिवस आहे आणि मागील 3 दिवसापासून मनोज जरांगे पाटील पाणी घेत होते। मात्र सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घेतला होता। त्यामुळे आजपासून सकाळपासून जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे पाणी देखील घेणार नाही। अजून कडक उपोषण जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे आजपासून करणार आहेत। सध्या जर पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये मोठ्या संख्येने जो आहे तो मराठा समाज आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घ्या असं देखील म्हणत असल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर विरोधी पक्षाकडून जे आहे ते आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी घेताना पाहायला मिळतं। आतापर्यंत जर पाहिलं तर विरोधी पक्षातील अनेक राजकीय नेते आणि आमदार आणि खासदार जे आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे, त्यांना समर्थनही दर्शवलेलं आहे। मात्र तरी देखील या आंदोलनाकडे सध्या मुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे आणि सगळे सोयऱ्याचा आदेश जो काढलेला आहे तो लागू करण्यात यावे। हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट, सातारा गॅजेट हे तिन्ही गॅजेट ताबडतोब लागू करावे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर मराठा तरुणांवरती जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे देखील माघारी घेण्यात यावे आणि इतर काही मागण्या होत्या त्या मागण्यासाठी मी एकही मिनिट वेळ देणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। कारण दुसऱ्या दिवशी शिंदे समिती जी आहे ती मनोज जरांगे पाटील त्यामुळे आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे। उपोषण अजूनच कठीण होत चाललेलं आहे। सरकार समोर पेच वाढत चाललेलं आहे। जरांगे ऐकण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे आता सरकार काय भूमिका मांडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जरांगे ऐकतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घ्यायचे आहेत।